तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. हा 10वा का 11वा ब्लॉग आहे माझा आणि आज आलो आहे मी इकडे केबलचीच कंप्लेंट करायला फुल पावसामध्ये. 2-3 दिवस झाला ब्लॉग काय आला नाही आणि चाललं आहे आमचं चेक करणं. पाऊस पडतो आता पण काय करणार, पुसता नाही येणार, माझे पण हात घाणत. कंप्लेंट आली आम्हाला, एक कंप्लेंटच करतो आम्ही. इकडची वायरही झाल्यात. इकडचं आमचं पूर्ण आम्ही काढून टाकलं आहे, ज्या टेरेसवरनं येत होतं. पावसाळा आले की आम्हाला एक वैतागच येतो सारखं काही ना काय अडकत असतं लोकांचं. फ्लक्च्युएट होतात सिग्नल. तर इंटरनेटची आहे खालते. तर इथं कन्स्ट्रक्शन चाललं आहे आणि आम्हाला यावरच्या पण वायरी काढायच्या, तर कॅमेरा दिसणार नाही. फक्त यांचं कन्स्ट्रक्शन झालं 2 ते 3 वर्ष सुरूच आहे. कधी होतं आहे आम्ही वाट बघतो आहे. 2024ला पाडायला घेतलं आहे. अजून ह्यांचा इकडे साईडचा पायाच चालू आहे. त्या वरच्या पण वायरी काढायच्यात. हे काय पूर्ण पावसामुळं पूर्ण गंजून गेलेलं आहेत. तेच चेंज करायचं काम चालू आहे. आत्ता बघा आम्ही ह्या साईडने आत्ता टेरेसवरनं डायरेक्ट इकडनं बांधून घेतलेली वायरी. लेफ्टला बघा वरती त्या कोपऱ्यामध्ये बांधलेली तिकडं. वरती तर आमचं झालं आहे आता. तर खालती चाललं मग दुसऱ्या साईडला. अजून 2 वायरी आहेत तशा आमच्या आणि त्या पण करायच्यात नंतरनं, बघू नंतर. आत्ता आम्ही बसलो आहे परत इकडं येऊन. पाऊस तर काय कंटिन्यू येतो आहे बाहेर. बसलो आम्ही दुकानात आमचं. बघू आता पुढचं काय झालं तर दाखवतो तुम्हाला. हे काय आम्ही आता टेरेसवरती चढून बघितलं टाकीवरती. इकडे आम्ही मगाशी बांधत होतो टेरेसला. सगळं नीट लॉक वगैरे झालेलं आहे. भर पाऊस येतो आहे आणि इकडं आमचा पॉईंट आहे हा कडेला. 10 कनेक्शन बंद झाले टोटल. 10, 1 नाही, 2 नाही, 3 नाही. मेन पॉईंट होता आणि मेन पॉईंटच पॉवर एकदम वाढलेली आहे. जाऊ दे, बघतो आता आम्ही. ज्या टेरेस आता बघितलं आहे डब्बा खोलून इकडं, तर काही प्रॉब्लेम दिसत नाही. आता आम्ही दुसऱ्या टेरेसला चाललेलो, तिकडं बघतो काय प्रॉब्लेम आहे का. एक तर त्यांना पाऊस थांबत नाही, कंटिन्यू पाऊस आहे. ये चेक है इधर से हुआ, उधर छोड़ने को बोला था ना, करने को बोल रहा है. इसको लॉक करने को बोल रहा है इधर. क्या काम करेले. ये देख, अरे इसमें फंसा है पर उसने फंसा दिया. क्या कर रहा है. अरे क्या है ये, क्या निकल गए क्या अंदर है. अरे ये ना अपनी, ये ना, ये कौन सी जा रही, ब्लू ना. ये ना, ये ना. तर नमस्कार. आत्ता आमचे ते 7-8 कनेक्शन बंद होते ना, त्याचा आता आम्हाला ॲक्च्युलीमध्ये भेटून गेलेलं आहे की कशामुळे बंद झालेले. तर काय वायर वगैरे तुटलेली नव्हती ना, काय झालं नव्हतं. मी तुम्हाला दाखवतो काय झालं आहे ते. ह्याच्यामधून कनेक्शन चालतात इंटरनेटचे, ह्याच्या आतमध्ये जॉईंट असतो. तर हा कोणीतरी चुकून त्यांचा बॉक्स समजून आमचा बॉक्स कापून गेले. त्यानंतर ना आम्हाला कळालं. त्यांची माणसं येत आहेत आता जोडायला. बघू आता काय होतं आहे. आमच्या जवळपास भरपूर कनेक्शन बंद आहे. 10 नाही त्याच्यापेक्षा वरती कनेक्शन बंद झालेले आहेत. तर संध्याकाळचे 4 वाजायला आलेत. संध्याकाळी का दुपार समजून घ्या. कंटिन्यू पाऊस आहे. 12-1 पासून आम्ही पावसात काम करतो आहे. अचानक प्रॉब्लेम निघाला आहे. अचानक काय बोलायचं, अचानक. आणि हा प्रॉब्लेम आम्हाला माहिती आहे कुणामुळे निघाला आहे. हा पण आम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम. पण कसं आहे मी सांगू शकत नाही. थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आहेत मला. सांगेल तुम्हाला नक्की एक दिवस की हा प्रॉब्लेम आजचा कुणामुळं झाला आहे. काहीच चुकी नाही आहे. तर 2 तास झाला आम्ही टेरेसला गेलेलो आहे, टाकीवर गेलेलो आहे, वर खाली करणं चाललेलं आहे.
तरी प्रॉब्लेम नाही सापडला. शेवटी आमच्या डाव्या साईडलाच प्रॉब्लेम होता आणि आम्हाला माहिती होतं की आत्ता कोणतरी इथं कापून गेलं आहे, पण आम्हाला माहितीच नाही की ती वायर आमची होती म्हणून. बघू आता पुढं काय होतं आहे. आता जे स्प्लायसिंग मशीन ज्याला बोलतो त्यांनी इंटरनेटची वायर जोडतात, ते एका ठिकाणी काम करत आहेत. वाडा पडला आहे तिकडे, तिकडून ते आले की आमचा जॉईंट करणार आहे. तर माहीत नाही आज होईल का नाही जॉईंट. बघू काय झालं ते तुम्हाला पुढं सांगेल. आत्ता आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे कंप्लेंटला केबलच्या, ते तुम्हाला दाखवतो पुढं मी. आजचा ब्लॉग लय मोठं होणार आहे कदाचित, किंवा छोटं होणार आहे लई. हे ह्याच्या आतमध्ये असं असतं, ह्या इंटरनेटच्या वायर अशा चालतात. हे फायबर ऑप्टिक आहे. आता तो बॉक्स तुम्हाला दाखवला ना, त्याच्या आतमध्ये असं असतं. ॲक्च्युली हा कट केलेला बॉक्स आहे. या फायबर आहेत पूर्ण. ह्याला पाण्याने वगैरे काय फरक नाही पडत. आणि ह्याच्या आतमध्ये स्प्लाईस बोलतात ह्याला, स्प्लाईस करणं. ह्याच्यात मेटल असतं. आता ह्याच्यामध्ये 12 कोरची नाही 6 कोरचे फायबर आहेत या. आता हे दोन्ही काढून मी रिमूव्ह करून टाकणार आहेत, म्हणजे नेक्स्ट टाईम ह्याच्यामध्ये दुसरे कनेक्शन मला जोडता येऊन जातील. तर असाच बॉक्स आता तिकडे लावणार आहे, दाखवतो तो पण तुम्हाला दाखवता आला तर.